हे प्रभो, तुझी अपार कृपा गुरुचरित्राच्या चिंतनाच्या रूपानं माझ्या जीवनाला पवित्र करत आहे. रुद्राक्ष महिमा सांगितल्यानंतर पराशर ऋषीला काश्मीर देशीचा राजा जो भद्रसेन आहे त्यानं उत्सुकतेपोटी अजाणतेपणानं पशुयोनीमध्ये असताना, कोंबडं आणि माकड असताना यांना जर रुद्राक्षाचा स्पर्श झाला आणि ते राजपुत्र झाले, तर आता इथून पुढचं त्यांचं जीवन कसं आहे ह्या उत्सुकतेपोटी राजाने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मात्र पराशर ऋषी थोडेसे चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी पाहिलं, राजा, तुला सांगू नये, परंतु हा जो तुझा कुमार आहे याचं आजपासून फक्त 7 दिवस आयुष्य शिल्लक आहे. आजच्या 7व्या दिवशी तो मरणार आहे. पहिली कथा ऐकून राजाला आनंद वाटला, पण आता हे चिंतन ऐकल्यानंतर राजा अत्यंत दुःखी झाला, आक्रोश करू लागला. म्हणला, प्रभो, तुमच्यासारखा महात्मा माझ्या दारामध्ये यावा आणि माझ्या पुत्राचा मृत्यू 7 दिवसात आहे हे मला कळावं, तर तुमच्या येण्यानं, तुमच्या कृपेनं तुम्हीच याच्यातून काहीतरी मार्ग काढा. तर ज्याप्रमाणे मागलच्या अध्यायामध्ये रुद्राक्ष महिमा सांगितला, त्याप्रमाणे या अध्यायामध्ये रुद्राध्यायाचा, रुद्र अष्टाध्यायीचा महिमा वर्णन केलेला आहे. रुद्र अष्टाध्यायीनं महादेवाला अभिषेक करतात हे प्रसिद्ध आहे, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तर ही जी रुद्र अष्टाध्यायी आहे त्या रुद्राचा महिमा या अध्यायामध्ये प्रगट केलेला आहे. आणि त्यावेळेस पराशर ऋषी सांगतात की जर त्याच्या आयुष्यात असा प्रसंग आला आहे तर आता तुम्ही काय करावं, की ही गोष्ट जरी खरी असली की त्याला फक्त 12 वर्षाचं आयुष्य आहे आणि 12 वर्षाच्या आयुष्यातले त्याचे फक्त 7 दिवस राहिले, 8व्या दिवशी त्याचा मृत्यू होईल. परंतु आपण काय करू त्यावेळेस, हा सदाशिव, आशुतोष महादेव, श्री शिवशंकर तुझ्या मुलाला वाचवील. आपण रुद्राचा त्या महादेवाला अभिषेक करू. मनातलं भय सोडून दे, महादेवाचं ध्यान कर. मनीचे भय त्यजूनी असावे आता शिवध्यानी, तो राखेल शूलपानी आराधावे तयासी. जिंकावया काळासी उपावासे परियसी, सांगेन तुम्हा विस्तरेसी. एक चित्ते अवधारा स्वर्ग मृत्यू पाताळासी, देव एक व्योमकेशी निष्कलंक परियसी. चिदानंद स्वरूप देखा ऐसा देव मूर्तिमंत, रजो रूपे ब्रह्मा सजित. सृष्टिक्रमाने कारणार्थ वेदचारी निर्मिले, तया चतुर्वेदासी दिधले तया विरंचीसी. आत्मतत्वसंग्रहासी ठेवले होते उपनिषद, भक्तवत्सल सर्वेश्वर त्याही दिदला वेदसार. रुद्राध्याय विस्तार दिदला तया ब्रह्म्यासे. हा रुद्राध्याय अत्यंत त्याचा महिमा श्रेष्ठ आहे. तो शिवात्मक जे परतत्व आहे ते प्रत्यक्ष सदाशिवाचं रूप तो रुद्राध्याय आहे. यजुर्वेदामध्ये 8 अध्यायानं त्याचा विस्तार केलेला आहे. मरीची, अत्री इत्यादी ऋषीमुनींनी त्याची आराधना केलेली आहे. सगळ्या जगामध्ये तो प्रसिद्ध झाला आहे. याच्याशिवाय दुसरा श्रेष्ठ कोणता मंत्र नाही. सगळे जे पापं आहेत, काम, क्रोध, लोभ, हे सगळे माणसाच्या शरीरातून दूर करण्याचं सामर्थ्य या रुद्राध्यायामध्ये आहे. जे जे काही अधर्माचे सूत असतील, जे जे कोणी नरकाचे नायक असतील, क्रोधसूत असतील, लोभपुत्र असतील, असे अनेक अनेक पातकं या रुद्राध्यायाच्या तेजामध्ये जळून जातील, असा हा रुद्राध्यायाचा महिमा आहे. आणि महादेवानी वरदान दिलेलं आहे की याला अपमृत्यू बाधा करणार नाही.
जिथं जिथं रुद्राचा पाठ होईल तिथं तिथं यमदूतांचं कार्य चालणार नाही. तर यमदूत परेशान झाले की रुद्राध्यायामुळं आम्हाला आमच्या यमलोकामधली संख्या आमची कमी झाली. रुद्रजाप जणू काय म्हणले आमच्यासाठी एवढा त्रासदायक आहे की रुद्रजाप करणारापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाहीत. यमसुद्धा म्हणला, महादेवा मला तुम्ही राज्य दिलं, पण माझ्या राज्यामध्ये प्रजाच ह्या रुद्राध्यायामुळे येईन, याला काहीतरी उपाय करा. त्यावेळेस त्यांनी अश्रद्धेनं, झोपून, दांभिकपणानं रुद्राध्याय जपणाराला रुद्राध्यायाचं फळ मिळणार नाही असं एक सांगितलं. तेज, वर्चस्व, बल, बुद्धी, आयुष्य, आरोग्य, ज्ञान, संपत्ती हे सगळं रुद्राध्यायानं वृद्धिंगत होतं. रुद्राचे 100 पाठ केले तर महादेवाला आनंद होतो. आपण आता एक करू, दशसहस्त्र रुद्राचा अभिषेक महादेवाला करू. 10,000 वर्ष तुझा मुलगा स्थिरजीवी राहील असा आपण 10,000 रुद्रपाठाचा महादेवाला अभिषेक करू. ऊसाच्या रसाचा अभिषेक करू. सगळे विद्वान माणसं बोलावले, ज्ञानी बोलावले, विप्र बोलावले. ऋषींनी, पराशर ऋषींनी त्याचं प्रमुख पद स्वीकारलं आणि बरोबर 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी त्या मुलाला विशिष्ट क्षणी मूर्छा आली. वाटलं सगळं संपलं, पण पराशर ऋषी निर्भय होते. त्यांनी सांगितलं, काळजी करू नका. क्षणात त्याची मूर्छना संपली. तो पुन्हा सावध झाला आणि नेमकं त्यावेळेला तिथं नारद महर्षी आले. आणि नारद महर्षी आल्यानंतर पराशर ऋषींनी विचारलं, नारदा तुम्ही सगळीकडे संचार करता, आत्ता कुठं काही विशेष घटना घडलेली तुम्हाला तुमच्या पाहण्यात आली का? ते म्हणले, ती पाहूनच मी आलो की यमदूत या भद्रसेन राजाच्या पुत्राला घेऊन जाण्यासाठी इथं आले होते, परंतु रुद्राच्या मंत्राच्या उच्चाराच्या आंदोलनाचं सामर्थ्य एवढं होतं की त्यांचे यमपाश या मुलापर्यंत येऊच शकत नव्हते. म्हणून ते निराश होऊन निघून गेले. आणि तिथं गेल्यानंतर यमानं विचारलं की बाबा मी तर याचं आयुष्य संपलं म्हणून माझे माणसं पाठवले होते. चित्रगुप्ताकडे भांडण झालं म्हणले त्यांचं, आणि आयुष्य संपल्यावर सुद्धा जर रुद्राध्यायामुळं आम्हाला जर मृत्यूलोकामध्ये त्याला नेता येत नसेल तर आमचा उपयोग काय? तर त्यावेळेस चित्रगुप्तानं जी वही पाहिली त्या वहीमध्ये 12 वर्षाच्या पुढेच दशसहस्त्र वर्ष असा एक छोटा लेख लिहिलेला दिसला. आणि मग यमधर्मानं त्यांना नमस्कार केला. आणि अशा रीतीनं रुद्राध्यायामुळं त्या राजपुत्राला आयुष्य मिळालं. अशी रुद्राध्यायाचा महिमा वर्णन करणारी कथा श्री गुरुचरित्राच्या 34व्या अध्यायामध्ये आलेली आहे. महादेवाच्याच कृपेचं वर्णन करणारी कथा 35व्या अध्यायामध्ये येणारी आहे. ती आहे सिमिंतिनी आख्यानाच्या रूपानं. तर हे सिमिंतिनी आख्यान विलक्षण छान गोड आहे, फलदायी आहे, महादेवाच्या उपासनेचंच आहे. तर त्याचा विचार आपण या गुरुचरित्राच्या पुढच्या भागामध्ये 35व्या अध्यायाचा आपण विचार करू. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. अरे भार्गवा,